विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलेली आहे। ज्या गाडीमधून ते पळालेले होते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने ती हीच गाडी आहे। खरं तर विशाल अग्रवाल यांच्या एका उद्योगपती मित्राची ही पुण्यातील गाडी आहे। या गाडीतून ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले होते आणि स्वतःची जी गाडी आहे जे ते दररोज वापरत होते त्यांनी ती गाडी मुंबईच्या दिशेने पाठवली। अर्थातच पोलिसांना कळू नये, अर्थात पोलिसांची कुठेतरी दिशाभूल व्हावी यासाठीच त्यांनी अशा पद्धतीने मित्राची गाडीचा वापर या ठिकाणी पळून जाण्यासाठी केलेला आहे आणि हीच ती गाडी आहे। आता पुण्यातील जे क्राइम ब्रांच आहे त्यांनी ही गाडी ताब्यात घेतलेली आहे। खरं तर पुण्यातील एका उद्योगपती मित्र आहे विशाल अग्रवाल यांचा, त्याची ही गाडी आहे। या गाडीचे देखील डिटेल्स आता मिळालेले आहेत। एक हॉटेलचे मालक आहेत ते उद्योगपती अशी देखील माहिती समोर आलेली आहे आणि हीच ती गाडी आहे ज्या गाडीतून विशाल अग्रवाल हे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळून गेलेले होते आणि त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केलेली आहे। आता त्यांना पुण्यात घेऊन आलेले आहेत, त्यांना पोलीस आयुक्तालयात त्या ठिकाणी नेलं जाणार आहे। उद्या त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। मात्र महत्त्वाची माहिती पोलिसांना जी मिळालेली आहे, अर्थातच विशाल अग्रवाल यांनी पळून जाण्यासाठी मित्राची एक गाडी देखील घेतली होती आणि हीच ती किया गाडी आहे ज्या गाडीतून ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळून गेलेले होते। अर्थात आता या गाडी मालकावर सुद्धा काही कारवाई होते का, पोलीस काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।